हॅलो, गुड मॉर्निंग. आज दिवसाची सुरुवात स्कूल जाण्याअगोदर इकडे आजींबरोबर बाप्पांची पूजा करून झाली. त्यानंतर आमच्या दोघींसाठी मस्त कडक अद्रकची चहा केली मी. मला दुधाची चहा फार काही आवडत नाही, म्हणून मी ब्लॅक टीच घेत असते मॉर्निंगला छान अद्रक टाकून. आणि आईंना पण बीपीची गोळी घ्यायची असते, म्हणून त्या मॉर्निंगला चहा टोस्ट घेतात. म्हणून त्यांना पटकन चहा दिला. मी पण माझी ब्लॅक टी एन्जॉय केली. उद्या मला बनवायची होती इडली, म्हणून त्यासाठी मी तांदूळ आणि उडदाची डाळ भिजू घातली. इडलीसाठी मी तांदूळ 4 वाट्या तर उडदाची डाळ 2 वाट्या असं प्रमाण घेते. त्याला छान वॉश करून घेते आणि त्यानंतर त्यामध्ये मेथी टाकून त्याला दिवसभर भिजू घालते आणि रात्रीला त्याचं छान वाटण तयार करून ठेवते. सायंकाळी इकडे वैदेहीचं इव्हिनिंग स्नॅक्स चालला होता मस्ती करता करता, आणि त्यानंतर मी पण स्वयंपाकाला लागली. आधी जमा झालेली ती सर्व भांडे लावून घेतली, कारण ते लागल्याशिवाय किचनमध्ये काही कामच सुचत नाही. त्यानंतर मी आज वाटाण्याची भाजी बनवणार होती, जे मी मॉर्निंगलाच भिजू घातले होते. ते आधी कुकरला लावून छान उकळून घेतले. मग पूर्ण भाजी आणि सर्व स्वयंपाक आवरला आणि त्यानंतर छान अशी रेडी झाली. वैदेहीला पण रेडी केलं आणि तिला आणि आजीला खाली सोडून मी गेले होते झुडिओला, कारण मला यांच्यासाठी काही शॉपिंग करायची होती. कारण आता लवकरच आमच्या लाईफमध्ये तो मोठा दिवस येणार आहे, जो आम्ही सोबत मिळून मॅनिफेस्ट केला होता आणि आता लवकरच ते पूर्ण पण होताना बघणार आहे. आणि ते काय आहे ते तुम्हाला कळेल माझ्या येणाऱ्या काही व्लॉग्समध्ये. तर माझे येणारे व्लॉग्स बघायला नक्की विसरू नका. माझी शॉपिंग पूर्ण केली. घरी आली, वैदेहीला घेऊन फ्रेश झाली आणि आधी इडलीचं बॅटर बनवायला घेतलं. आणि ते बघून वैदेहीला आज असंच वाटत होतं की मी आज पण तिच्यासाठी ज्यूसच बनवत आहे. सर्व आवरून झालं आणि रात्री छान वाटाण्याची भाजी, भाकरी, भात असं जेवण केलं बिग बॉस बघता बघता, आणि वैदेहीच्या मस्तीसोबत असा छान संपला दिवस. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तेव्हापर्यंत बाय बाय.